सचिन चिखले, शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपल्या प्रभागातील नगरसेवक। मी आपल्या शहरातील सर्व नागरिकांना, आपल्या प्रभागातील नागरिकांना, त्याचप्रमाणे माझ्या माता माऊलींना मी नम्र आवाहन करतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे बीट डेंग्यू ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे। या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी घ्यावा। आपल्या सर्वांना माहिती आहे की आजूबाजूला आता मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, पाणी साठलं गेलेलं आहे। टेरेसवर म्हणा किंवा इतर भागामध्ये, गार्डनमध्ये म्हणा, अशा ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि त्याच्यामधनं डासाची उत्पत्ती होत असते। आम्हाला भरपूर कॉल येतात की भाऊ या ठिकाणी फवारणी करा, त्या ठिकाणी फवारणी करा, धूर फवारणी झाली पाहिजे, औषध फवारणी झाली पाहिजे। नक्कीच महानगरपालिकेतर्फे आपले सर्व कर्मचारी ऑन फील्ड येऊन सर्व ठिकाणी फवारणी करतात, परंतु आपल्या शहराची एक जबाबदारी म्हणून, आपल्या घरातली एक जबाबदारी म्हणून, आपण एक घरातला एक जबाबदारी व्यक्ती म्हणून आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण पाणी साठवलेलं असतं त्या साठवलेल्या पाणी व्यवस्थितपणे रोजच्या रोज स्वच्छ केलं पाहिजे। फ्रीज असेल, त्याचप्रमाणे साठवलेल्या भांडे असतील, त्यात ठेवलेलं पाणी असेल, टेरेसवर ठेवलेला भंगार असेल, टेरेसवर ठेवलेल्या टायर्स असतील, त्याच्यामध्ये सुद्धा पावसाचं पाणी साठतं किंवा पाणी साठल्यामुळे त्याच्यातनं डासाची उत्पत्ती होती। खरं तर स्वच्छ पाण्यात जास्त दिवस साठवल्यानंतरच डासाची उत्पत्ती होती आणि इतर लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। एक जबाबदार नागरिक म्हणून आजपासून आपण सर्वजण आठवड्यातनं एक दिवस आणि एक तास आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी आपण नक्की काढूया। घरातील प्रत्येक वस्तू व्यवस्थितपणे स्वच्छ ठेवूया, क्लीन ठेवूया। त्याचप्रमाणे साठवलेले टाके असतील, साठवलेलं ठिकाण असेल त्या ठिकाणी त्यावर झाकण ठेवू किंवा मोठे मोठे टाके असतील तर पॅड बंद अशा जिथं डास स्वच्छ, आपलं पाणी पुरवठा स्वच्छ राहील अशी त्याची काळजी घेऊया। या शहरासाठी आपण जबाबदार नागरिक म्हणून एक पाऊल पुढे टाकूया, महानगरपालिकेला सहकार्य करूया आणि आठवड्यातनं एक दिवस आपण सर्वजण आपल्या परिवारासाठी, एक तास आपल्या परिवारासाठी, त्याचप्रमाणे एक दिवस कोरडा म्हणून सुद्धा पाळूया हे आपल्या सर्वांना जाहीर आवाहन करतो। डेंग्यू मुक्त शहर करण्यासाठी आपल्या सर्वांची महत्वाची भूमिका राहील, आपल्या सर्वांची मदत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि नक्कीच आपण सर्वजण या मोहिमेत सहभागी व्हाल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।